मुक्ता, मुक्ता. हे घे, तू बाहेर विसरलेलास. थँक्स. बरं मुक्ता, मी कपाटात काही पैसे ठेवले होते, म्हणजे साधारण 50,000 रुपये होते. तू घेतलेस का? हां, अगं नाही, म्हणजे काही खर्चासाठी वापरलेस का असं विचारतोय. अरे हां, तुला सांगायला विसरले मी. माझ्या ना एका मैत्रिणीचा फोन आला होता. सागर, तिला पैशांची गरज होती म्हणून मी तिला दिली. का सांगायचं नाहीस का? मी शोधत होतो, मला कळेच ना पैसे गेले कुठे. आय एम सॉरी, मी विसरले खरंच. ठीक आहे, डोंट वरी. पण यापुढे असे पैसे घेतलेस तर प्लीज सांगत जा. येतो मी. सागर, असा कसा आहेस रे तू? एका शब्दानेही मला काही बोलला नाहीस, मला दुखावलं नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर 10 शब्द ऐकवले असते. सागर, इतका चांगला का वागतोयस माझ्याशी? खरं तर मला तुला खोटं सांगायचं नव्हतं, पण मी तरी काय करू? मुक्ता, तू ते 50,000 रुपये विजयला दिलेस, हो ना? माझ्या लक्षात आलंय ते. आय होप आता पुढचे काही दिवस तरी तो गप्प बसेल. पण त्यानंतर काय कांता शेठ, हे काय नवीन नाटक आहे? नाही साहेब, हे नाटक नाही साहेब. मी खरोखरच तुमची माफी मागायला आलो साहेब. मला माफ करायचं. कांता कांता काय वेडेपणा, काय वेडेपणा आहे? चला, काय झालं, काय झालं, काय झालं? साहेब, तुम्हाला न सांगता आपण एक गोष्ट केली आहे साहेब, त्याबद्दल मला माफ करा साहेब. कांता ती गोष्ट काय ते कळू दे, म्हणजे मी माफ करेन. ना बोल 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 बोल. साहेब आपण तुमच्या पोरीला नाव उचलली साहेब. काय म्हणता? तुझं डोकं फिरलंय का? अरे तू गौरीला. साहेब रागवू नका साहेब, रागवू नका आणि उगाच डोक्यात राग घालू नका. मला तिला उचलण्या वाचून दुसरा कुठलाच विलाज नव्हता साहेब, कुठलाच विलाज नव्हता. काय केलं माहिती तिनं साहेब आपल्यावर एक स्टोरी केली. मला न भेटता, माझ्याशी न बोलता इतर कोणा 4 माणसांना ती भेटली आणि आपल्याबद्दल माहिती मिळवली. साहेब आपण गुंड आहे, मवाली आहे, बदनाम आहे साहेब.
आता इतर 4 माणसं आपल्याबद्दल काय चांगलं बोलणार साहेब? नाही बोलणार साहेब. तिनं ती स्टोरी तिच्या ऑफिसमध्ये पाठवली, पण त्याच्या अगोदर ती आपल्या हातात पडली. आपण ती वाचली आणि मग विचार केला, ह्या पोरीला 4 गोष्टी सुनावल्या पाहिजेत, समजावल्या पाहिजेत. अरे म्हणून तिला जबरदस्ती उचलून घेऊन जायचं? मग काय करणार साहेब? समजा तिला निरोप पाठवला असता, गौरीताई कांता शेटला तुझ्याशी काय बोलायचंय, तर त्या आल्या असत्या साहेब? नाही. कारण हा कांता शेट फुकट गेलेला माणूस आहे आणि त्यानं आपल्या वडिलांना पण वाईट मार्गाला लावलंय असं तिला वाटतंय ना, म्हणून मग आपण जबरदस्तीनं तिला गाडीत टाकली आणि आपल्या गोडाऊनला घेऊन गेलो. 4 गोष्टी सांगितल्या. रागावू नका साहेब, रागावू नका. गौरीताई आपल्याला आपल्या धाकट्या बहिणीसारखी आहे. तिच्या केसाला देखील धक्का लावला नाही, फक्त बोललो, मन मोकळा केला, 4 गोष्टी सुनावल्या. आपण पहिला कोण होतो, आता कसा आहे, आणि आता जो जसा आहे तो केवळ तुझ्या बापामुळे आहे, अशी सगळी लेक्चरबाजी केली आहे, सगळी लेक्चरबाजी केली. काय आहे साहेब, आपल्याला तुमच्यासारखं नाही बोलता येणार. तेवढी आपली लायकी बी नाही आणि आपल्याकडे तेवढी हुशारी बी नाही. पण साहेब, माझं बोलणं ना तिला कळलंय आणि पटलं देखील. कशावर? बघा ना साहेब, आज कांताची स्टोरी कुठं छापून आली छापून? नाही आली साहेब, नाही आली. कांता, तू वेगळाच आहेस रे. वर कसंही दिसत असलास तरी तुझं हृदय माणसाचं आहे. माणसाच्या भावना तुला कळतात. नाही कांता, तुझं काहीच चुकलेलं नाहीये. तुझ्या जागी जर मी असतो ना, तर मीही तेच केलं असतं. ज्योती, चल ग लवकर. चल आता खाली गाडीत वाट पाहतोय मी तुझी, लवकर ये. हॅलो, गुड मॉर्निंग सर. सर, मी गोव्याहून बोलते. तुम्ही नाही का काही दिवसांपूर्वी आमच्या हॉटेलमध्ये राहायला आला होतात? आलो होतो. मग नाही सर, आमच्या हॉटेलमध्ये एक हॉलिडे पॅकेज आहे. वुड यू बी इंटरेस्टेड? हे बघा, तुमच्या हॉटेलच्या कुठल्याही स्कीममध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी गोव्याला माझ्या पर्सनल कामासाठी आलो होतो आणि परत येणार असेल तर मी स्वतः तुम्हाला फोन करेन. नाही बघा, सारखं फोन करत जाऊ नका मला. ओके सर. जे गोव्याला तू आला होतास तर हा? तू काय करतेस इथे? अच्छा, ज्योतीला भेटायला आली होतीस?
मासाहेब, कोण? मी राजू, हारिकाकांचा मुलगा. हां हां. बरं, एक मिनिट थांब. हां, हाजी. नमस्कार नमस्कार. कसा आहेस तू? बस ठीक आहे, चाललंय. बाबा म्हणले की तुम्ही बोलवलंय म्हणून. आमचे सागर म्हणत होते की तुला काही पैशांची गरज आहे म्हणे. हां, वय 5 लाख रुपये हवे होते मासाहेब, आणि ही रक्कम तुमच्यासाठी मोठी नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो. पण तुला पैसे हवेत कशाला? काय ना मासाहेब, शाळा कॉलेजचं सगळं शिक्षण पूर्ण केलं मी, पण नोकरी काय मिळाली नाही बघा. म्हणून गॅरेजमध्ये काम करत राहिलो, पडेल ते काम केलं. पण आता असं वाटतं ना मासाहेब की छोटासा का असं ना, पण एक स्वतःचा बिझनेस करीन म्हणतो. अरे वा, छान कल्पना आहे. माणसाने नेहमी मोठी स्वप्न पाहावीत, पण त्याचबरोबर एक मात्र विसरायचं नाही. खूप कष्ट करायची तयारी पाहिजे. हा मासाहेब, माझी वाटेल ती मेहनत करायची तयारी आहे. मी सगळे कष्ट करीन. पण मासाहेब, मला ना तसा एक असं काहीतरी बिझनेस करायचं की ज्यामुळे मी जेंटलमॅन बनीन. म्हणजे सुसंस्कृत, सभ्य. माझ्या बाळाला, माझ्या आईला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं. असं काहीतरी करायचंय मला. अरे, आम्हाला सुद्धा अभिमान वाटेलच की. तू जेव्हा मोठा साहेब होशील ना, तेव्हा आम्ही सुद्धा सांगू की हा आमच्या रखमा आणि हरिकाकांचा मुलगा आहे म्हणून. मासाहेब, मी तुम्हाला शब्द देतो, मी वाटेल ते कष्ट करीन, भरपूर कष्ट करीन, खूप मोठा होईन, भरपूर पैसे कमवीन मी, आणि तुमचे सगळे पैसे परत करीत मी. अरे अरे, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. थांब. घे घे ना. अरे, तुझ्यासाठी आहे. घे बरं. अरे, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. येऊ. ये. हा, ये. गौरी कशी आहेस? मजेत आहे. आई नाहीये का घरात? आहे ना गौरी. मला वाटलंच तुझी हाक आहे. हा, अरे कशी आहेस? मजेत आहे. तू कशी आहेस? मस्त आहे. बस 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 बस, ये ग. तू कशी काय आता ह्या वेळेला इथे? अगं, इथेच ह्या एरियामध्ये एक पुस्तक प्रकाशनाचं फंक्शन होतं. बर. ते कव्हर करण्याकरता आले होते. म्हटलं वाटेतच घर लागतं तर तुला भेटून जाऊया पुढे. अरे वा, थँक्यू. बरं बरं झालं आलीस तर आता जेवून जा. आज प्रीतीने आपला स्वयंपाक केलाय.
हो पण आई ऍक्च्युली ते फंक्शन कव्हर करायचं आहे आणि मला तिथे जेवायचं आमंत्रणही आहे, तर नेक्स्ट टाइम. नक्की ना की मी स्वयंपाक केलाय म्हणून कारण देतेस? काय ठीक आहे ठीक आहे, मी जेवणाचा आग्रह नाही करत, पण एक रिक्वेस्ट आहे, ये ना घरी राहायला. थँक्स प्रीती, तू एवढं बोललीस यातच सगळं आलं. मी नक्की येईन, पण कधी येईन हे सांगता येणार नाही. पण मानलं तुला गौरी, स्वतःच्या तत्वांची प्रामाणिक राहणारी माणसं कमीच भेटतात, पण तुझी काळजी वाटते. आणि गिल्टीही. गिल्टी कशासाठी? तू एकटीच तिथे राहतेस आणि आम्ही मात्र सगळे इकडे एकत्र राहतो, मजा करतो, मस्ती करतो. असेच राहा, मजेत राहा. ह्या माझ्या घरात कायम आनंद असू देत, आणि त्यात तुला गिल्टी वाटण्यासारखं काय कारण आहे? नाही पण खरंच आहे गौरी, प्रीती या घरात आल्यापासून ना घरातलं वातावरणच बदलून गेलंय. खूप छान वाटतं. तू पण ये ना घरी, येशील? आई, मी नक्की येईन, खरंच. जेवत नाहीस तर चहा कॉफी काहीतरी घे ना. ठीक आहे, 1 कप स्ट्रॉंग कॉफी चालेल. आत्ता आणते. तुम्ही घेणार आहात? चालेल थोडीशी. कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मजेत. सूनबाई खूप छान मिळाली ना तुला? हो. आवडली? आवडली. हॅलो. हॅलो, मी विधूला बोलतेय. डॅडी आहेत का? मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. अगं, एवढ्या रात्री काय बोलायचंय? अहो बाई, ही मावशी आहे ना,